हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. हॉटेलसारखा स्मोकी आणि चविष्ट पनीर टिक्का आता घरीच बनवूयात, तेही एका हेल्दी ट्विस्टसोबत. आज आपण बनवणार आहोत एअर फ्रायर पनीर टिक्का. सहसा आपण कोळशावरचा टिक्का खातो, पण शहरामध्ये कोळसा मिळणं कठीणच असतं नाही का? आणि गॅसवर डायरेक्ट भाजणं आरोग्यासाठी तितकं चांगलं नसतं. म्हणूनच एअर फ्रायर हा बेस्ट आणि झिरो ऑइल पर्याय आहे. सगळ्यात आधी आपण पनीर आणि भाज्या तयार करून घेऊयात. मी 200 ग्रॅम फ्रेश पनीरचे मध्यम चौकोनी तुकडे करून घेतले आहेत. सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा आणि ढोबळी मिरचीचेही मोठे तुकडे केले आहेत. आत्ता वळूया मॅरिनेशनकडे. एका बाउलमध्ये 3 मोठे चमचे घट्ट दही घेऊयात. आता यात मी 2 चमचे खमंग भाजलेलं बेसन पीठ घालत आहे. बेसन भाजल्यामुळे मसाल्याला छान चव येते आणि तो पनीरला व्यवस्थित चिटकून राहतो. आता या दह्यात 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरेपूड, थोडंसं तेल आणि आलं लसूण पेस्ट घालून मसाला चांगला एकजीव करूया. आता येतो आपला खास ट्विस्ट. यात मी थोडा शाही गरम मसाला आणि मॅजिक मसाला घालत आहे, ज्यामुळे हॉटेलसारखी रिच टेस्ट येईल. वरून अर्धा लिंबाचा रस पिळून हे मिश्रण पनीर आणि भाज्यांवर व्यवस्थित कोट करून घेऊया. हे मॅरिनेशन 10 मिनिटं बाजूला ठेवूया. आता एअर फ्रायर 180 डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट करून घेऊ. मी बास्केटच्या तळाशी बटर पेपर लावला आहे, जेणेकरून पनीर चिकटणार नाही आणि बास्केटही स्वच्छ राहील. सुरुवातीला पनीर आणि भाज्या बास्केटमध्ये रचून 12 मिनिटांसाठी सेट करूया. 7 मिनिटांनंतर बास्केट बाहेर करून हे तुकडे अशा स्क्युअर्समध्ये ओवून घेऊया. सुरुवातीला माझ्याकडे या काड्या नव्हत्या, पण नंतर मिळाल्यामुळे मी त्या वापरल्या, जेणेकरून टिक्का सगळीकडून व्यवस्थित फ्राय होईल आणि दिसायलाही छान वाटेल. बघा, वेळ पूर्ण झाली असून टिक्क्याला किती सुंदर सोनेरी रंग आलेला आहे. कोळसा नसला तरीही एअर फ्रायरमुळे याला मस्त क्रिस्पी टेक्स्चर मिळालं आहे. आता हे स्क्युअर्स मी प्लेटमध्ये काढून घेतले आहेत. टोमॅटो केचप आणि पुदिन्याच्या चटणीसोबत हे खायला खूप छान लागतात. वरून थोडा चाट मसाला आणि लिंबू पिळून गरमागरम सर्व्ह करा. आरोग्याशी तडजोड न करता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.